सातारापासून जवळच कास पठार आणि त्याच्या जवळ असलेलं प्रकृती हेल्थ रिसॉर्ट हे असं ठिकाण आहे जिथं तुम्हाला चिरस्थायी आरोग्य लाभावं असे प्रयत्न केले जातात. उपचार सुविधा, वैयक्तिक आहार योजना आणि योग व ध्यान यासारख्या दैनंदिन पद्धतीसह तुमच्या प्रकृतीची इथं काळजी घेतली जाते. अनेकांनी अनुभवलेलं हे एकमेव असं हेल्थ रिसॉर्ट आयुर्वेदाचार्य डॉक्टर सुयोग दांडेकर आणि त्यांची टीम चालवते. आज आपण थेट डॉक्टर दांडेकर यांनाच भेटून या रिसॉर्टविषयी जाणून घेणार आहोत. चला तर मग या वेगळ्या उपचार पद्धतीची माहिती करून घेऊया. नमस्कार. सप्तरंगमध्ये तुम्हा सर्व रसिकांचं, प्रेक्षकांचं स्वागत. आज आपल्यासोबत एक पितृतुल्य असं व्यक्तिमत्व आहे. व्यवसायाने ते वैद्य आहेत आणि साताराजवळ ते प्रकृती हेल्थ रिसॉर्ट गेली 23 वर्ष चालवतात. त्यांनी आत्तापर्यंत हजारो रुग्ण तिथं ट्रीटमेंट देऊन बरे केलेले आहेत. आज आपण त्यांच्याशी त्यांचा प्रवास आणि त्यांची ट्रीटमेंट याविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत. डॉक्टर सुयोग दांडेकर हे त्या व्यक्तिमत्वाचं नाव आहे. नमस्कार. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. नमस्कार. आज योग आला तुमच्याशी बोलून. मला पण खूप छान वाटतंय तुमच्याशी बोलायला. तर तुम्हाला ही कल्पना मुळात सुचली कशी आणि सुरुवात कशी झाली? साधारणतः 23 वर्ष 24 वर्ष झालेली आहेत आज. तर त्याची थोडी सुरुवात सांगा ना आम्हाला. म्हणजे खरं तर म्हणजे माझे वडील MBBS डॉक्टर. हां, आणि वडील MBBS डॉक्टर असल्यामुळं असं व्हायचं की आपण पण डॉक्टर व्हावं म्हणून BMSला ॲडमिशन मिळाली. पण मला एकानी असं सांगितलं की अरे जर तू आयुर्वेदिक प्रॅक्टिस केली तर तू ॲलोपॅथीला तुझ्या गल्लीतले, फार फार तर तुझ्या शहरातले, फार तर तुझ्या जिल्ह्यातले लोक येतील, पण तू आयुर्वेदिक प्रॅक्टिस केली तर जगभरातले लोक येतील. म्हणून ह्या दाताशास्त्री जे पाठीशी आज बसलेले आहेत त्या गुरुजींच्याकडे मी जाऊन शिकायला सुरुवात केली. आणि माझी प्रॅक्टिस संपता त्यांनी मला असं सांगितलं की आता मलाही भरून येते त्याने की सातारला कोणीतरी दांडेकर शास्त्री आहेत, कळलं की मला शांती मिळणारे लक्षात ठेव. तू निसर्गाच्या सानिध्यात खराखुरा आयुर्वेद उभं करण्याचा प्रयत्न कर. अच्छा. मग एक सुरुवात कोणालाही छोट्या माझे 8x8च्या खोलीमध्ये सुरुवात झाली. मग देवदयेनं मला असे काही माझे पेशंटच होते. हे ठीक आहे, पण हॉस्पिटल वगैरे बाकीचं सगळं सोडून तुम्ही हेल्थ रिसॉर्ट म्हणून सांगतो हे कसं काय, इकडं कसं काय? ते सांगतात. तर त्याच्यावर मी 2-4 लोकांशी बोललो की बाबा आयुर्वेदाचं प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर हे तत्व आहे. हां, आजारी पडल्यानंतर डॉक्टरकडे जाण्यापेक्षा आजार होऊच नये, मग ते हॉस्पिटलपेक्षा एक शुद्ध शाकाहारी वैदिक दिनचर्या असणारं एक रिसॉर्ट असावं. ज्यांच्याकडे डायबिटीस आहे, कॅन्सर आहे, ट्रायग्लिसराइड्स वाढतात, कोलेस्ट्रॉल वाढत आहेत, बाळ चांगलं व्हावं असं वाटतंय, त्यांनी आपलं 2-2 दिवस राहावं अशी मूळ संकल्पना होती. आणि मग हे कास पठारच्या रस्त्यावर ही जागा घेऊन 23 वर्षापूर्वी सुरुवात केली. हे सोपं काम नाही ना डॉक्टर, हे खूप अवघड काम आहे. तुम्ही म्हणजे निष्ठेने केलं तर अगदी सुरुवातीपासून. सुरुवातीला काही रिस्पॉन्स मिळत नाही एवढा, काहीच नाही. आज आपण बघतोय सगळं व्यापक स्वरूप. मी पण पाहिलं, गेले 2 दिवस मी इथं आहे. तर तुम्हाला सुरुवातीला रिस्पॉन्स कसा होता आणि ते वाढत कसं गेलं? एक गंमत म्हणजे आम्ही सुरुवात केली त्यावेळेला मी जसं म्हटलं की माझ्या काही पेशंट आहे, कारण माझ्याकडे आर्थिक परिस्थिती काही नव्हती, त्यामुळे आम्ही 10 पार्टनर म्हणून हे सुरुवात केली. बरं. हां, आणि 5-6 वर्षानंतर अशी परिस्थिती झाली की 2च पार्टनर आम्ही शिल्लक राहिलो. मी आणि अरुण जाधव म्हणून आहेत की जे आता 72 वर्षाचे आहेत, म्हणजे माझ्या वडिलांच्या वयाचे आहेत. हां, पण माझ्या वडिलांचे ते क्लासमेट. आणि आम्ही गेली 23 वर्ष पार्टनर आहोत. जाधव म्हणून ते माझ्याबरोबर आहेत. कारण बाकी सगळेजणांकडे हे व्यावसायिकदृष्ट्या हे याला यश नाही. मी तर म्हणेन अजूनही खूप मोठा प्रॉफिटेबल बिझनेस आहे असं नाही. तुम्ही हजारो म्हणलात, तुम्हाला माहिती असेल की मी 1.5 लाख वेळा पेशंट माझे तपासून झाले. आता असं म्हणूयात की या सगळ्या ह्याच्यामध्ये मला 5% फायदा असा हिशोब केला तरी 2-3 हेलिकॉप्टर इथं दिसायला पाहिजे. बरं. पण त्याच्यामुळे ह्या गमतीच्या भाषेत मी सांगतोय खरं तर. पण तरुण वैद्यांनी त्यात हे होऊ नये, उलट वैद्यांनी जास्तीत जास्त याच्यात यावं, ती सेवा द्यावी. चिकित्सा नास्ती निष्फला असं म्हणले, चिकित्सेनं काहीतरी मिळतंच नक्की. आता इथल्या रिसॉर्टमध्ये तुम्ही काय काय ट्रीटमेंट देता, थोडक्यात काय सांगाल? एक पहिली गोष्ट म्हणजे की आजार होऊ नये याच्याकरताचे जे आहे त्याला शरीर शुद्धी असं म्हटलं जातं. दुसरं मेन आजकाल जे आजार भेडसावायला लागलेत त्याला आपण लाईफस्टाईल डिसऑर्डर म्हणू. म्हणजे डायबिटीज, ब्लड प्रेशर, थायरॉईड, कोलेस्ट्रॉल, याला आयुष्यभर गोळ्या घ्या. युरिक ॲसिड, फॅटी लिव्हर, ही यादीच वाढत चालली.
तरुण मुलींच्या मध्ये PCOD, वंध्यत्व, म्हणजे तर तुम्हाला आठवत असेल आपल्या लहानपणी अशा पानभर वंध्यत्वाच्या जाहिराती नसायच्या. आता त्या करायला लागतात का, तर ह्या मुलांना नॉर्मल बाळ राहत नाहीये, मग ते सगळे उपचार इथं मेन केले जातात. पण सगळ्यात मेन आपण ज्याला मास्टरी म्हणू असं काय असेल तर स्पॉन्डिलॉसिसची ऑपरेशन टाळणं, संधिवाताची ऑपरेशन टाळणं हे मेन इथं ट्रीटमेंट सगळी केली जाते. पण इतरांच्यापेक्षा वेगळं काय तर जनरली आपण डॉक्टरांच्याकडे जाऊन काय म्हणतो, डॉक्टर आम्हाला संधिवाताचं औषध द्या, मला दुखणं थांबायचं औषध द्या. पण इथं जन्म प्रकृतीप्रमाणे मलाच का आजार झाला याचं मूळ कारण आधी हुडकून वैयक्तिक ट्रीटमेंट केली जाते. म्हणजे तुम्ही गेल्या 23 वर्षात बघितलं असेल तर इथं शिबिरं कधी भरवली जातात, संधिवाताचं शिबिर, ह्याचं शिबिर. तुमच्या जन्मतारखेच्या पाठीमागं 9 महिने जाऊन त्यावेळेला आईच्या पोटात कसं शरीर बनलं असेल, निसर्ग कसा होता, आपण एक गमतीनं तुमचा जन्म महिना घेऊयात. हो, आपला जन्म महिना काय, मे. आता यांचा मे महिन्यातला जन्म आहे. यांच्या जन्माच्या मागं 9 महिने जर गेलं तर गर्भधारणा पावसाळ्यात झालेली आहे. पावसाळा हा आम्लविपाकी ऋतू असल्यामुळं एक म्हणजे आंबट शौकींमधला नाही बरं का, पण एक आंबटपणा यांच्या शरीरामध्ये असतो आणि त्यामुळं आंबटच्या विरुद्ध अल्कली. आता ज्यांचा केमिस्ट्री विषय असेल त्यांना बरोबर माहिती असेल की ॲसिड प्लस अल्कली इज इक्वल टू सॉल्ट प्लस वॉटर ही न्यूट्रलायझेशनची प्रक्रिया आहे. आणि दादा आपण एक भारतीयत्व किंवा ह्याने बोलूयात की ही रिॲक्शन 5,500 वर्षापूर्वीच्या एका ग्रंथात आढळते. अग्निवेश कृते तंत्रे चरक प्रतिसंस्कृते, म्हणजे चरक संहितेमध्ये त्यात म्हणजे क्षारो याती माधुर्यम शीघ्रम अम्लोपसंहिता. क्षार आणि आम्ल हे एकत्र येतात. मग ह्या मे महिन्यावाल्याची गर्भधारणा पावसाळ्यात झालेली असल्यामुळं यांचा अस्थिधातू तिथून 5व्या महिन्यात घडणार. म्हणजे आपण जर गणित घातलं तर ऑगस्ट महिन्यात गर्भधारणा, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, 5वा महिना डिसेंबर महिना येतो. तर ह्यांना डिसेंबर महिन्यात हाडं बनलेली असल्यामुळं हाडांना कोरडा गारवा धरणं ही गोष्ट होऊ शकते. पण त्याच्यामुळे त्यांना चरबी मात्र कुठं धरत नाही या लोकांच्या अंगावर. आणि गमतीनं सांगायला हरकत नाही, माझाही मे महिन्याचा जन्मतारखेचा, तुम्ही आमच्या दोघांची मी सकाळी थंडीत फिरलो, मला ते तुमचं अगदी पटतंय आता, म्हणजे अगदी. तर हे ओलाव्यात सगळं शरीर बनल्यामुळे मग ह्यांना समजा सुदैवानं नाहीये, पण ह्यांना समजा संधिवात झालेला असेल तर डिसेंबर मधली हाडं कशी बनतील याचा विचार करून मसाज करायचा. आजकाल काय झाले साहेब, पंचकर्म हे नाव जेवण या शब्दासारखं कॉमन झालंय. माझं जेवण झालं, अरे म्हणजे नुसतं वडापाव खाल्लास का, सगळं मुगाची खिचडी खाल्लीस, पंचपक्वानं खाल्लं का, एखाद्यानं नॉनव्हेज खाल्लं, हे काही जेवण या शब्दावर कळत नाही. तसं पंचकर्म गल्लोगल्ली झाले. पण हे मुळापासून वेदातल्या दिनचर्येप्रमाणे आपल्या जन्माच्या मागं गर्भात प्रत्येक अवयव कसा बनलाय आईच्या हे बघून केलं तर आयुर्वेदिक उपचारांना यश नक्की येतं. ओके. मानवी जीवनाच्या इतिहासात कोविडने उलथापालथ केली. मला थोडं असं सांगा, आता कोविड पूर्व परिस्थिती आणि कोविड नंतरची परिस्थिती काय फरक पडला, म्हणजे ट्रीटमेंटमध्ये सुद्धा किंवा लोकांच्या वागण्यात, इथल्या ॲडमिशनमध्ये काय करायला हवं आता इथून पुढे? पहिलं सोशली सांगतो. सोशली असं झालं की आयुर्वेदाचा अवेअरनेस प्रचंड वाढला. म्हणजे आयुर्वेदिक प्रॉडक्ट घरी वापरणं हे खूप वाढलं. जे मी फेसबुक लाईव्ह दर आठवड्याला करतो किंवा यूट्यूब चॅनल आहे की त्याचे मी घरगुती उपाय सांगतो की स्वयंपाकघरातच धन्वंतरी बसलाय, तो नीट वापरा. किंवा माझं रुचकर तरी पथ्यकर नावाचं पुस्तक आहे, म्हणजे त्यात पाककृती आहेत सगळ्या, 10,000च्या वर त्याच्या प्रती गेल्या असतील. या कृती तुम्ही घरी करा जेणेकरून तुम्हाला डॉक्टर वैद्याकडे जायलाच लागणार नाही. हा अवेअरनेस वाढला. दुसरा, आर्थिक परिस्थितीला थोडं हे झाल्यामुळं एकूणच पंचकर्म ह्याच्यावर खर्च करण्यापेक्षा गुंतवणूक करण्याकडे कल वाढला. म्हणजे आमच्याकडे ट्रीटमेंट घेणाऱ्यांबरोबर इथल्या ज्या 5-5 वर्षाच्या मेंबरशिप्स आहेत ते घेणाऱ्यांचा कल हा वाढला. पण आम्हाला आपण जे बघतो की कोविडच्या व्हॅक्सिनेशनमुळं असेल किंवा कोविडमुळं असेल, त्याचं मला माहीत नाही कशामुळं असेल, पण अचानक हार्ट अटॅक याचं प्रमाण वाढलं, मसल सगळे लूज पडायचं प्रमाण वाढलं, सर्दी खोकला दम्याचं प्रमाण वाढलं. त्यामुळे इकडे येण्यापूर्वी आम्ही विशिष्ट प्रक्रिया सगळी करून घेतली. म्हणजे आपण सुद्धा आलात किंवा ताई ज्या वेळेला आल्या त्याच्याने आधी डॉक्टरनी फोन केला असेल काय काय होतंय तुम्हाला, म्हणजे असं फिरायला आल्यासारखं. लोक आयुर्वेदाच्या पंचकर्माला आता येऊ शकत नाहीत, त्यांची पूर्ण आम्ही अभ्यास करतो की बाबा त्याला इथं येऊन काही त्रास नको व्हायला. आणि आपल्याकडे आयुर्वेदामध्ये पंचकर्म करायचं तर पूर्वकर्म, प्रधान कर्म आणि पश्चात कर्म असं सांगितलं. तर पूर्वकर्म मला माहिती असून आम्ही अट नाही घालायचो. म्हणजे डायरेक्ट एखादा लातूरहून आला पंचकर्म करायला, पूर्वकर्म केलेत का तर जा लातूरला परत,
असं नाही करायचो. ठीक आहे, आम्ही बाबा तुला एरंडेल आधी प्यायला देऊ किंवा एखादी गोळी देऊ, तुझी तयारी करून तुला पंचकर्म करू, असं करायचो. पण आता आम्ही सांगतो, जिभेवर पांढरा थर असेल तर पंचकर्माला येऊ नका. किमान 8 दिवस आधी दर 2 तासाला मनुके किंवा लाह्या खाऊन डिटॉक्स प्रोसेस सुरू करा. कसं वाटतंय बघा आणि मग या. कारण काय, ज्या क्वालिटीची तुम्ही इथं बघितलं असेल, तुम्ही आता या पत्रकारितेच्या नजरेने बघा, त्या काढ्यांची क्वालिटी, त्या तेलाची क्वालिटी, जी क्वालिटी आहे. कारण ह्याच्यामध्ये काय, हिरडा घेतला आपण त्रिफळातला, तर हिरडा 40 रुपये किलो पण मिळतो, 1200 रुपये किलो पण मिळतो. आम्ही 1200वालाच वापरतो, कारण आम्हाला विकायचं नाही आहे, आम्हाला बरं करायचं आहे. मग त्यामुळं मग त्यांना ती पंचकर्म एखाद्याला सहन नाहीत होत. अचानक आला तर कोविड नंतर ही परिस्थिती खूप बदलली की आला की कर पंचकर्म, घे ॲडमिट करून. असं नाही करतायत. अधिक 8-15 दिवस त्याला घरी तयारी करून मग आम्ही इकडे बोलवायला लागलो. डॉक्टर, तुम्ही इथं क्वालिटी ट्रीटमेंट तर देताच, मी पाहिलं. तुम्ही काही क्वालिटी प्रॉडक्टही बनवता, म्हणजे आयुर्वेदाची जी काय असतात ते तुम्ही कसं काय सुरू केलं आणि ते का करावं असं वाटलं? म्हणजे हे दाताशास्त्री जे गुरुजी माझे आहेत, त्यांचं आज आयुर्वेद क्षेत्रामध्ये नाव मेन आहे ते औषधीकरणासाठी. अच्छा. म्हणजे त्यात 2 गोष्टी आहेत. एक आहे दिवाळी पाडवा ते गुढीपाडवा, या काळात आयुर्वेदात हंसोदक म्हणजे शुद्ध पाणी असतं असं म्हटलंय, आपला हिवाळ्याचा काळ. अच्छा. त्याच वेळेला औषधं बनवली जातात, कारण शास्त्राचा तसा नियम आहे. कधी आपलं म्हणजे माझे गुरुजी म्हणायचे की व्याधीनाशाकरता औषध बनवा, व्यापाराकरता नको. मी मगाशी जसं म्हटलं की आम्ही विकण्यासाठी ते बनवत नाही, बरं करण्यासाठी बनवतो. तर ते 4 महिन्यातच बनवलं जातं. पोटेन्सिफाईड औषधं असतात, कॉन्सन्ट्रेटेड असतात आणि त्याच्यामुळं 2 पद्धतीनं ती असतात. म्हणजे आजार होऊ नये किंवा आजार बरा व्हावा अशी एक प्रकार आहेत, आणि दुसरा एक moderncy.com असं जे आहे, मॉडर्न आणि एन्शंट हे एकत्र करून तुम्ही समजा काय केस गळत आहेत किंवा काय स्किनचं पाहिजे तर तुमची जन्मतारीख, तुमचे काही प्रश्न टाकायचे, मग त्याला डॉक्टरी टच तर येईल पण डॉक्टरला भेटायला नाही लागणार. आणि तुमच्या जन्मतारखेप्रमाणे केस गळतीचं प्रॉडक्ट मिळावं अशी त्या वेबसाईटवर व्यवस्था केलेली आहे. अच्छा. आता थोडंसं आपण प्रतिसाद कसं कळेल, म्हणजे रिॲक्शन म्हणा किंवा लोकांचा रिस्पॉन्स कसा मिळतोय, आपण ग्रामीण आणि शहरी असं बायफर्केशन करून मला सांगा की प्रतिसाद कुठून जास्त आहे आणि जर ग्रामीण भागातील कमी असेल प्रतिसाद, तो वाढीसाठी काय करता येईल? ओके. आता ह्याच्यामध्ये माझा कोविडच्या पूर्वीचा अनुभव तुम्हाला सांगतो. म्हणजे इथे सुरुवातीला एकूण 6 रूम, म्हणजे त्यातल्या 4 स्पेशल रूम आणि 2 एक्झिक्युटिव्ह रूम होत्या आणि 30 बेडचा जनरल वॉर्ड होता. अच्छा. म्हणजे 12 पेशंट स्पेशल म्हणू आपण आणि 30 पेशंट ग्रामीण भागातले, असं कोविडच्या आधीचं चित्र होतं काही वर्ष. नंतर असं झालं की इथे आता 18 रूम झाल्या आणि तिकडे 30 ते 40 झालं. मग हे 18 दुनी 36 लोक रूममध्ये राहू शकतात आणि 40 लोक जनरल वॉर्डला राहू शकतात. असं कोविडच्या पूर्वी बंद पडायच्या आधीचं चित्र होतं. म्हणजे 50-50% होतं असं म्हणू. माझा अनुभव असा आहे की ग्रामीण भागातले लोक जास्त विश्वास ठेवतात. त्यांचं एक महिन्याभराचं जे त्यांचं बजेट आहे त्या बजेटमध्ये वायफळ खर्च कमी असतात. त्या मानाने ते आयुर्वेदाला जास्त चांगला खर्च करतात. त्यांच्याकडं एक जाण चांगली आहे, त्याच्यावर ते लोक येतात. जो सुशिक्षित वर्ग आहे, ज्यांना माहिती आहे की तो सगळ्या ठिकाणी तालवून सुलाखून मग हे करून बघू, ते करून बघू, या तपासण्या करू आणि मग डायबिटीसच्या गोळ्या आयुष्यभर घ्यायला सांगितल्या, बीपीच्या गोळ्या आयुष्यभर घ्यायला सांगितल्या, त्यांना अजिबात काही वाटत नाही. पण आयुर्वेदाला मात्र विचारणार का हो, किती दिवस कोर्स करायला लागेल? अरे मग डायबिटीसला विचारता का? नाही, पण मग ते इंग्रजी आहे ना. असा एक भाव त्या सुशिक्षित वर्गाकडं राहतो. पण जेव्हा लक्षात येतं की थायरॉईडचे साईड इफेक्ट व्हायला लागले, स्टिरॉईडचे साईड इफेक्ट व्हायला लागले, मग मात्र आयुर्वेदाकडं ते लोक चांगले येतात. विशेषतः आईवडिलांच्या करता खूप खर्च करतात. परदेशी राहणारी जी मुलं आहेत, ज्यांचे आईवडील इकडं पुणे, मुंबई, सांगली, कोल्हापूर भागात आहेत, ते येतात. कोकणातले खूप लोक येतात. पण कोविड नंतरचा काळ जर बघितला, हे आधीच मी सांगत होतो, कोविड नंतरचा काळ बघितला तर हा शहरी वर्ग जास्त प्रमाणात येतोय. कारण त्यांना तो अवेअरनेस लक्षात आला, एकूण आधुनिक शास्त्राचे दुष्परिणाम लक्षात आले आणि काही झालं तरी शेवटी आपल्याला हळद मिठाच्याच गुळण्या करायला लागणार आहेत. ही गोष्ट लक्षात आली. आणि ऑक्सिजन महत्त्वाचा आहे, निसर्गाकडे चला महत्त्वाचं आहे. आणि मग आयुर्वेदाकडे जीवनशैली म्हणून जास्त आल्यामुळं आता जरी 40 कॉट असल्या तर त्यातल्या कशाबशा निम्म्याच भरत असतील, पण इकडे रूम्स मात्र अगदी फुल असतात. असं चित्र झालं आहे. आणि दुसरा, ग्रामीण भागामध्ये सुद्धा असं झालं की आम्ही जनरल वॉर्डला राहण्यापेक्षा भले 2 पैसे जास्तच होते, काय 500-700 रुपयाचाच फरक असतो, फार फरक नसतो.
पण प्रायव्हेट असू देत. का तर कोविडमुळं संसर्ग जास्त नको म्हणून मग तो जनरल वॉर्ड कमी होऊन इकडे जास्त यायला लागला. हां, आता अशा रिसॉर्ट्समध्ये साधारणतः मी बघितलं की एज्ड ग्रुप जास्त आहे, तरुण वर्ग पण कमी आहे दिसला मला. तरुण वर्गासाठी काय सांगाल? तरुण वर्गाने काय करावं? म्हणजे आता तुम्ही जर मी तुम्हाला आता म्हणेन आता मला आठवलं की तुम्ही जसं आत्ता मला बोलताय तसं उद्या इतरांना त्यांच्या जरी मुलाखती घेतल्यात तरी तुम्हाला आवडेल. म्हणजे मी काय करतो त्याच्यापेक्षा त्यांना काय वाटतं, शेवटी तुम्हाला काय वाटतंय महत्त्वाचं, त्याप्रमाणे आम्ही करायला पाहिजे. तर ह्याच्यामध्ये मी म्हणत असं कॅन्सर, समजा आईला ब्रेस्ट कॅन्सर असेल तर तो मुलीला होऊ नये म्हणून, आईची पिशवी काढलेली असेल तर मुलीचा पाळीचा आजार होऊ नये म्हणून, आईवडिलांना डायबिटीस असेल किंवा बाळ चांगलं व्हावं किंवा हेरिडिटरी आजार नातवंडात जाऊ नयेत म्हणून बरेच लोक इकडे पंचकर्माला यायला लागलेत. जसं इथल्या मेंबरशिप्स आहेत म्हणलं मी, त्याच्यावर हे तरुण वर्ग यायला लागलेला आहे आणि एकूणच तो कल मात्र खूप वाढतोय. म्हणजे खरं रिसॉर्ट म्हणून आता त्याला जास्त रूप येतंय. मध्यंतरच्या काळात जे हॉस्पिटल म्हणून आजार पडला तरच इकडे जायचं असं जे होतं त्यापेक्षा असा हा फरक झाला आहे. आता आपण मुलाखतीच्या समारोपाकडे आलो आहोत, तर मी डॉक्टरांना अशी विनंती करेन की आमच्या प्रेक्षकांना किंवा जे रसिक आता बघत असतील त्यांना जन्मतारखेनुसार काय सुचवतील डॉक्टर? ट्रीटमेंट म्हणा किंवा काय सल्ला, या संदर्भात काय सांगाल डॉक्टर? सर, मला ट्रीटमेंटपेक्षा सुद्धा मला असं वाटेल की तुम्ही घरच्या घरी काय करू शकता. अच्छा, घरच्या घरी काय करू शकता जेणेकरून तुम्हाला डॉक्टरकडे जायलाच लागू नये. तर पहिलं आपण रोज आरशात बघतो की नाही स्वतःला, मग तसं पहिलं आपण आपल्याला ओळखलं पाहिजे. मग आपण काय करू, एक वेळेचं बंधन म्हणून या 12 महिन्याचे 4-4 महिन्याचे ऋतूंप्रमाणे 3 भाग करू. आता पहिला भाग करू ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी. हा आहे खरं हिवाळ्याचा काळ, पण तुमच्यापैकी कुणाकुणाचा ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीत जन्म आहे? त्या जन्माच्या तारखेच्या पाठीमागं जर 9 महिने आपण गेलो तर गर्भधारणा ही उन्हाळ्यात झालेली असते. म्हणजे समजा एखाद्याचा नोव्हेंबरमध्ये जन्म आहे तर त्याची हिवाळ्यासारखी प्रकृती नसते, त्याची उन्हाळ्यासारखी प्रकृती असते. एवढं फक्त समजून घ्या. आता ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी जन्म झालेल्या लोकांची गर्भधारणा उन्हाळ्यात झाल्यामुळं ह्या लोकांना भूक, तहान सहन होत नाही, बंदिस्त हवा सहन होत नाही, पित्त पटकन वाढतं, शिस्तप्रिय स्वभाव असतो, इकडचं झालं की पटकन राग येतो, स्त्रियांना अंगावर जास्त जाऊ शकतं. तर या लोकांनी दर 2 तासाला लाह्या किंवा काळे मनुके असं खावं. भूक मारू नये. पाणी भरपूर पिऊन युरिनला पांढरीच वाहील, पिवळी होणार नाही याची दक्षता घ्यावी. आणि आपण जरी शिस्तप्रिय असलो, आपण जरी प्रामाणिक असलो तरी समोरचा असेलच असं नाही, असं थोडा समजूतदारपणाचा स्वभाव ठेवा. हे तर कशाला टाकलं, हजार टाकू नको असं पटकन चिडायचं नाही, थोडं शांतपणे घ्यायचं. म्हणजे मग तुम्हाला कुठलाही पित्ताचा किंवा बीपीचा त्रास होणार नाही. आता पुढचे 4 महिने घेऊयात, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे. आता हे उन्हाळ्याचे काळ आहेत, पण ह्यांच्या जन्माच्या मागं 9 महिने गेलं तर गर्भधारणा पावसाळ्यात आली, अंगात पाण्याचं प्रमाण जास्त. म्हणजे हे इथले काही लोक गमतीनं म्हणतात बघा, 12 महिने सर्दी असते, कारण ह्यांना लगेच ॲलर्जिक शिंका येतात. पावसाळ्यात गर्भधारणा झालेली असते. पाव खावा, रोटी खावा, श्रीखंड खावा, लगेच यांना पित्त होतं, कारण शरीरात आंबटपणा जास्त आहे. मग यांनी कोरडी सुंठ कपाळाला लावावी. सर्दी झाली तर कोरडी सुंठ लावावी. आधी श्रीखंडाची सुद्धा एक पाककृती आहे. श्रीखंड आजकाल डब्यातला आणतो आपण, तर त्याच्यामध्ये एक अर्धा किलोला 1 चमचाभर सुंठ घालून मिक्स करून अर्धा तास ठेवा, मग ते श्रीखंड खा, तुम्हाला बाधणार नाही. तर सुंठ आणि साखर कायम जवळ ठेवावी, पित्ताचा काही त्रास झाला तर. या लोकांनी सुद्धा अंगामध्ये कुठंही जळजळ होणार नाही, आंबट गुळणी येणार नाही याची दक्षता घ्यावी. या लोकांचे केस लवकर पातळ होऊ शकतात, स्किनचे त्रास यांना लवकर होऊ शकतात, तर त्यांनी जरा ते जपावं. आणि जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या महिन्यात जन्म झालेले जे लोक आहेत यांच्या जन्माच्या मागं 9 महिने गेलं तर गर्भधारणा हिवाळ्यात झालेली आहे. तर हिवाळ्यामध्ये ह्या लोकांच्या अंगात कोरडा गारवा हा अधिक्यानं असल्यामुळे, पण तसा आता हेल्दी सीझन आहे त्यामुळं यांची ही लहान बाळंसुद्धा, म्हणजे जुलै महिन्यातलं बाळ घेतलं तर आपल्याकडे एखादी आजी म्हणते माती जड आहे नाही बाळाची. म्हणजे हे LICच्या त्या वजन उंचीच्या चार्टमध्ये कधी बसत नाहीत. त्यांच्या उंचीपेक्षा यांचं वजन जास्तच भरतं, कारण मूळ हाडपेरं हिवाळ्यात घडलेली असतात. पण त्यामुळे यांनी वजन आटोक्यात ठेवावं. डायबिटीस वगैरे जर घराण्यात असेल तर नित्यनेमानं व्यायाम करावा. काखेत आणि कपाळावर घाम येईल एवढी दक्षता घ्यावी. भूक लागली की दर 2 तासाला काहीतरी खावं. शरीरात कुठेही गाठी होऊ नयेत.
त्वचेवर चरबेच्या गाठी किंवा बायकांना छातीच्या गाठी, गर्भाशयाच्या गाठी, पित्ताशयात काही खडे होणं, मुतखडा होणं हे होणार नाही याची दक्षता घ्यावी. आणि हिवाळ्यामुळं ठेविले आनंद ते तैसेचे राहावे असा आळशी स्वभाव कधी होऊ देऊ नये. सतत ॲक्टिव्ह राहावं, जेणेकरून ती तुमची एनर्जी आहे ती वापरली जाईल आणि त्या ह्याने तुम्ही सगळेजण छान निरोगी राहाल. स्वतःला ओळखा आणि छान निरोगी राहा. वा, धन्यवाद. डॉक्टरांनी खूप मौलिक विचार मांडलेले आहेत. ते खरं तर दिवसभर खूप बिझी असतात. त्यांच्या वेळात वेळ काढून त्यांनी आज आपल्यासाठी ही मुलाखत दिली. त्याबद्दल खरं तर खूप त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. डॉक्टर दांडेकर, खूप खूप तुमचे आभार. आपण नक्कीच नंतर भेटूया. आम्हालाही परत तिथं यावंसं वाटतंय. निश्चित येऊ, आपण निश्चित पुन्हा बोलूया. म्हणजे माझे गुरुजी म्हणायचे, हे मजेची स्तव जाहले परी म्या नाही केले. ते वर बसलेले असतात, ते हे जोडी जमवून आणतात. हां, माझे सुद्धा खूप खूप आभार. धन्यवाद.